विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं ऑनलाईन MBOCW ही खुली वेबसाईट नियमित सुरू करावी। खाजगी कंपनीला दिलेली कामे बांधकाम कामगार मंडळानं बंद करावी। तसेच विविध योजनांचे अर्ज पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत असे। आता हे काम शासनानं एका खाजगी कंपनीला दिल्यानं अनेकांना योजनेचा लाभ मिळत नाहीये। त्यामुळे कामगारांचा नोंदणी करण्याचे अधिकार रद्द झालेत। त्यामुळे सदर कंपनीला दिलेला कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केली आहे। याच पार्श्वभूमीवर ते आज जालना शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध कामगार संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला होता। या मोर्चात जुनैद मिर्जा, गोविंद आर्दड, अनिल कोलते, रफिक सय्यद, महेश तौर, रेखा तौर सह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मराठी सांगा तर काय आंदोलन आहे? आमचं आंदोलन आज गांधी समाज जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या विषयी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ज्या नोंदणीकृत बांधकामगार आहेत त्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात येतो। त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाईन प्रणाली अर्ज करत होते, परंतु जे सध्याचे जे शासन आहे त्यांनी कामगारांची नोंदणी करण्याचे अधिकार रद्द करून एका खाजगी कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन कामगारांचे जे स्वतःचे अधिकार होते ते रद्द केले। यासाठी पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून कामगार या ठिकाणी जमा झालेले आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे हे धडक मोर्चा निघणार आहे। काय नाव आपलं? माझं नाव जुनैद मिर्जा, जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक।